या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? द व्हॅल्यूज ऑफ बी अँड सी फॉर विच द आयडेंटिटी एफ ऑफ एक्स प्लस 1 मायनस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 8x प्लस 3 वेअर एफ ऑफ एक्स गिवन दिलेला आहे bx स्क्वेअर प्लस सी एक्स प्लस डी. ओके, काय करावं लागेल बघा या क्वेश्चन मध्ये. एफ ऑफ एक्स तर गिवन आहे आणि जे आपल्याला रिलेशन दिलेलं आहे ते एफ ऑफ एक्स प्लस 1 मायनस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 8x प्लस 3 असं दिलेलं आहे. तर एफ ऑफ एक्स प्लस 1 ची व्हॅल्यू फाइंड करायसाठी हा जो एफ ऑफ एक्स दिलाय त्याच्यामध्ये एक्स रिप्लेस आपल्याला एक्स प्लस 1 करता येईल. म्हणजे काय होईल बघा, ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी एक्स प्लस 1 रिप्लेस करा प्लस सी इंटू एक्स प्लस 1 प्लस डी मायनस एफ ऑफ एक्स दॅट इज गिवन बी एक्स स्क्वेअर प्लस सी एक्स प्लस डी इज इक्वल टू 8x प्लस 3. सिम्प्लिफाय करून घेऊया. एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 प्लस सी एक्स प्लस सी प्लस डी मायनस ऑपरेट करा मायनस बी एक्स स्क्वेअर मायनस सी एक्स मायनस डी इज इक्वल टू 8x प्लस 3 प्लस मायनस सी एक्स प्लस मायनस डी कॅन्सल झालं. बी नी मल्टिप्लाय केलं तर बी एक्स स्क्वेअर प्लस 2bx प्लस बी प्लस सी मायनस बी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 8x प्लस 3 झालं. हे केल्यानंतर काय झालं बघा, प्लस मायनस बी एक्स स्क्वेअर पण कॅन्सल झालं. रिमेनिंग पार्ट काय बघा, 2bx प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 8x प्लस 3. आता काय झालं बघा की लेफ्ट मध्ये एक लिनियर फंक्शन आहे, त्याच्यामध्ये अननोन्स 2 आहेत बी आणि सी, आणि राईट साइड मध्ये पण एक लिनियर फंक्शन आहे. ओके, आणि मध्ये इक्वल टू आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये कोइफिशियंट्स कम्पेअर करता येतील. म्हणजे एक्सचा जो कोइफिशियंट आहे तो 2b आहे, राईट साइडचा एक्सचा कोइफिशियंट आहे तो 8 आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला बी ची व्हॅल्यू मिळाली 4. अँड अनेक रिलेशन काय मिळते बघा आपल्याला, कॉन्स्टंट कम्पेअर विथ कॉन्स्टंट बी प्लस सी इज इक्वल टू 3. ही बी ची व्हॅल्यू 4 आहे ती इथं पुट करा. 4 प्लस सी इज इक्वल टू 3 दॅट इज सी इज इक्वल टू -1. हे दोन व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला बी आणि सी च्या. बी इज इक्वल टू 4 अँड सी इज इक्वल टू -1 दॅट इज ऑप्शन बी इज करेक्ट.